कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागातील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याला नदीसारखे स्वरूप आले आहे। या रस्त्याची दुरुस्ती तातडीने अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे यांनी नगरपालिकेकडे केली आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र ठेकेदाराने फक्त एकच लेअर टाकून काम थांबवले। त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या लेअरसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण देऊन काम अपूर्णच राहिले। अनेकदा पाठपुरावा करूनही नगरपालिकेकडून निधी मिळाला नाही आणि परिणामी रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत गेली आहे। सध्या नगर मनमाड रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर मोहनीराज नगर रस्त्याकडे वळवण्यात आली आहे। त्यामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून रहदारी धोका निर्माण झाला आहे। दरम्यान नवरात्रीत बेट कोकमठाण येथील गंगादेवी मंदिराकडे जाणाऱ्या महिला व वृद्ध भक्तांना या रस्त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे मनसे यांचे म्हणणे आहे। मनसेने नगरपालिकेला निवेदन देऊन स्पष्ट केले आहे की रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास पक्षाच्या वतीने आंदोलन छेडले जाईल। या संदर्भात 18 सप्टेंबर रोजी लेखी अर्जही दाखल करण्यात आला आहे। यावेळी कोपरगाव मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे, उपशहर अध्यक्ष अनिल गाडे, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकाळ, कामगार तालुका अध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर, प्रतीक त्रिभुवन, विक्रम काकडे, सुरेश सुपेकर, अजिंक्य काकडे, सतीश कोळी, मंगेश परदेशी, शुभम त्रिभुवन आदी मनसैनिक उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते तसेच मोहनीराज नगरच्या रहिवाशांच्या वतीने आम्ही कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो, परंतु ते काही कामानिमित्त रात्याला गेले असता उपमुख्याधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनात म्हटलं आहे की अनेक वर्षापासून मोहनीराज नगर मधला रस्ताच झालेला नाहीये आणि मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांनी त्याचा पाठपुरावा केला असता ठेकेदार नरोडे आणि त्यांचे सहकारी यांना भेटले असता त्यांनी डायरेक्ट सांगितलं की पहिला जो लेअर टाकलेला त्याचा निधी आम्हाला आलेला आहे, परंतु दुसरा लेअरचा निधीच आम्हाला आलेला नाहीये। त्यानंतर आम्ही हाच विषय कोपरगाव नगरपालिकेच्या जनता दरबार आमदार साहेब आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबार घेतलेला होता। या जनता दरबारामध्ये सुद्धा आम्ही त्या रस्त्याची व्यथा मांडली। त्यानंतर त्या ठेकेदारांना आम्ही समक्ष बोलून आमदार साहेब व मुख्याधिकारी साहेब यांच्या समोर उभे केले असता त्यांनी देखील स्पष्टपणे उत्तर दिलं की मला आतापर्यंत निधीच आलेला नाहीये, म्हणून मी पुढचं काम केलेलं नाही। त्यावेळेस आमदार साहेब यांनी शब्द दिला होता की मी लवकरात लवकर निधी तिथं पाठवून रस्ता करून घेऊ, पण अनेक महिने झाले तरी अजून ठेकेदारही नाही, निधी नाही आणि रस्ता देखील नाहीये। आता असं वाटायला लागलेलं आहे की ती नदी लहान पुलाखाली आहे की आमच्या मोहनीराज नगर भागामध्ये झालेली आहे, कारण खड्डे एवढे झालेले, खड्ड्यात शोध म्हणजे रस्ता हा शोधूनच सापडणार नाही, एवढं पाणी त्या खड्ड्यामध्ये। पावसाचे दिवस हे शालेय विद्यार्थी तिथून येतात जातात, ते गाड्यावाले पाणी उडवतात, शालेय विद्यार्थ्यांचे कपडे खराब होत्या आणि आता नवरात्र आलेली आहे। नवरात्र म्हणजे जुनी गंगेमध्ये कोपरगाव शहरातील सर्व भाविक तिकडे दर्शनासाठी जातात आणि महिला वर्ग हा बिगर चपलीचा जातो, तर त्यांच्या पायाला लागेल तेवढी विजा आता तिथं होणार, 100% होणार आहे। आणि आम्ही आता एकदम प्रेमाने यांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर म्हणजे नवरात्राच्या आतमध्ये तुम्ही रस्ता व्यवस्थित करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, याची आपण नोंद घ्यावी आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी कोपरगाव नगरपालिकेची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।